नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वी स्मार्ट नेक्स्ट जेनच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपलं फर्स्ट लेक्चर आहे मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचं. चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. बाळांनो, हा चॅप्टर सुरू करायच्या आधी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. एक आपण संवाद साधूया, ठीक आहे ना? तुम्ही म्हणाल सर काय बोलायचंय तुम्हाला? बाळांनो, मॅथमॅटिकल लॉजिक हा सगळ्यात विचित्र चॅप्टर आहे. तुम्ही म्हणाल सर तुमचं पहिलं लेक्चर आहे, तुम्ही पहिलं लेक्चर घेत आहात आता सध्याला, मॅथमॅटिक्सचा फर्स्ट चॅप्टर सुरू करत आहात आणि फर्स्ट चॅप्टर विषयी कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट, विचित्र चॅप्टर, असं कसं काय असू शकतं सर? बाळांनो, लॉजिक सांगतो मी त्याच्या मागचं. मॅथमॅटिकल लॉजिक हा विचित्र आहे, या मागचं लॉजिक पहिले समजून घ्या. का? कारण की हा एकमेव असा चॅप्टर आहे बाळांनो की ज्या चॅप्टर मध्ये तुम्हाला मॅथ्स पेक्षा जास्त इंग्लिशचं थोडंफार लॉजिक यूज करावं लागेल, इंग्लिशचं नॉलेज यूज करावं लागेल. ठीक आहे, या चॅप्टरला बाळांनो तुम्हाला वेटेज आहे 6 to 8 मार्क्सचं, जे बोर्ड मध्ये येतं. ठीक आहे, तर सुरू करूया आपण मॅथमॅटिकल लॉजिक. ठीक आहे, चलो. सो मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टरचं नाव, त्याला वेटेज आहे 6 to 8 मार्क्स. फर्स्ट आता आपण काय करूया की त्यामधले जे कंटेंट आहेत बाळांनो, ते कंटेंट पहिल्यांदा बघून घेऊया. तुम्ही काय करायचंय, मस्त पैकी एक नोटबुक घ्यायची, त्या नोटबुक मध्ये अच्छा एक गोष्ट ऐका. आता हे लेक्चर बघण्याची प्रक्रिया कशी आहे किंवा हे लेक्चर कुणाला युजफुल आहे, एकदम कट टू कट पॉइंट सांगतो मी तुम्हाला. बाळांनो, प्रॉब्लेम असा आहे की आता तुम्ही कुठे पण क्लास करत असाल त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये, पण हे जे क्लासेस आहेत हे क्लासेस एक्झाम ओरिएंटेड आहेत. तुम्ही म्हणाल सर हे फास्ट ट्रॅक आहेत का? बाळांनो, हे फास्ट ट्रॅक किंवा रिव्हिजन लेक्चर नसून एक्झाम ओरिएंटेड आहेत. आणि हे एक्झाम ओरिएंटेड अशा पद्धतीचे लेक्चर्स आहेत ना की ज्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस रेग्युलर पेक्षाही डिटेलमध्ये कव्हर होऊन जाईल. तुम्ही म्हणाल सर काय बोलता, एवढे फास्ट फास्ट लेक्चर असणार, फास्ट ट्रॅक असणार, आम्हाला बिफोर एक्झाम पटपट टॉपिक क्लिअर होणार आणि ते पण एवढे सुरळीतपणे? येस. ठीक आहे, सो एक्झाम ओरिएंटेडची ही जी सिरीज आहे यामध्ये तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर्स या चॅनलवर बघायला भेटणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा. असो, आता मुद्द्याची गोष्ट, सर हे लेक्चर कसे अटेंड केले पाहिजेत आणि या लेक्चरचा आम्हाला काय फायदा असणार? बाळांनो, एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. एक्झामला जाण्यापूर्वी माझ्याकडे एक नोटबुक असणं गरजेचं आहे, ज्या नोटबुक मध्ये माझ्याकडे प्रत्येक टॉपिकचे बेसिक टू ऍडव्हान्स अशा लेवलचे सगळेचे सगळे प्रॉब्लेम्स असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल सर बेसिक टू ऍडव्हान्स हे सगळे प्रॉब्लेम्स आम्हाला कोण बनवून देणार? वी स्मार्ट नेक्स्ट जेन. ठीक आहे, सो काळजी करू नका. आपण काय करतो, एक सेपरेट नोटबुक कॅरी करणार आहे. त्या सेपरेट नोटबुक मध्ये प्रत्येक चॅप्टर बाय चॅप्टर, बेसिक टू ऍडव्हान्स आपण लेक्चर रेकॉर्ड करणार आहे. ठीक आहे, असो. आता हा जो पहिला चॅप्टर आहे त्याचा जो पण काय कंटेंट आहे तो इथे दिलेला आहे. ठीक आहे, तो कंटेंट आपल्याला काय करायचा आहे, फर्स्ट पेजवर लिहून ठेवायचा आहे. आता या चॅप्टर मध्ये आपण पहिल्यांदा शिकणार आहे स्टेटमेंटचा पार्ट. स्टेटमेंटचा पार्ट म्हणजे काय बाळांनो, की त्याच्यामध्ये एक सेपरेट सेक्शन आहे स्टेटमेंट, तर आपल्याला तो पण एक कव्हर करायचा. त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्ह, त्यानंतर क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, त्यानंतर पॅटर्न्स अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स, त्यानंतर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आणि वेन डायग्राम्स. हे सगळे टॉपिक्स आपल्याला वन बाय वन कव्हर करायचे आहेत. सो आज आपण सुरू करतोय आपल्या फर्स्ट टॉपिकला. टॉपिकचं नाव आहे स्टेटमेंट. ओके, सो टायटल टाका तुमच्या नोटबुक मध्ये स्टेटमेंट. ठीक आहे, चला आता स्टेटमेंट बद्दल आपण नोट्स क्रिएट करूया. आता तुम्हाला मी एक गोष्ट अजून सांगतो, हे जे लेक्चर आहेत या लेक्चर मध्ये तर मी तुम्हाला नोट्स बनवून देईल, पण फुल फ्लेज जर तुम्हाला नोट्स हव्या असतील या चॅप्टरच्या तर तुम्हाला कमेंट करायचं आहे पीडीएफ. काय कमेंट करायचं बाळांनो? पीडीएफ. 10 कमेंट्स जर झाल्या या व्हिडिओच्या खाली तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपल्या या चॅप्टरच्या नोट्स भेटतील. आणि त्या कशा नोट्स असणार आहेत सर? त्या नोट्स म्हणजे कम्प्लीट टेक्स्टबुक कॉपी पेस्ट असणार आहे का? बाळांनो नाही, आपल्या नोट्स ह्या सेपरेट वेगळ्या असणार आहेत. या एक्झाम ओरिएंटेड नोट्स असणार आहेत, ज्या एकदा रेफर केल्या तर त्यामध्ये सगळ्या टेक्स्टबुकचे क्वेश्चन आन्सर्स पण होतील आणि तुमचे पास्ट एक्झाम क्वेश्चन पेपर मधले पण क्वेश्चन्स होतील. चला आता स्टेटमेंट. स्टेटमेंट बाळांनो दोन टाईपचे असतात, दोन टाईपचे. पहिला जो टाईप आहे तो असतो असर्टिव्ह स्टेटमेंट
आणि दुसरा असतो डिक्लेरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट, ऍसेरेटिव्ह स्टेटमेंट आणि डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट. बाळांनो आता ऍसेरेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे काय? ऍसेरेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे बाळांनो कॉन्फिडेंटली बोलणं. कॉन्फिडेंटली बोलणं म्हणजे काय? एखादी गोष्ट जर मी कॉन्फिडेंटली बोलत असेल तर त्याला म्हणतात ऍसेरेटिव्ह स्टेटमेंट. ठीक आहे, परत एकदा स्टेटमेंट किती टाइपचे असतात सर? 2 टाइपचे असतात. पहिला ऍसेरेटिव्ह, दुसरा डिक्लेरेटिव्ह. ऍसेरेटिव्ह म्हणजे काय? कॉन्फिडेंटली बोलणे. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय? डिक्लेअर करणे, एखादी गोष्ट समोर येऊन डिक्लेअर करणे, याला म्हणतात डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट. सिंपल, गुड. चला पुढे बघूया आपण. आता आता याच्यामध्ये आपण मी शॉर्ट मध्ये लिहितो. ऍसेरेटिव्ह म्हणजे काय बाळांनो? कॉन्फिडेंटली बोलणे. कॉन्फिडेंटली बोलणं. बोलणं नाही बोलणं. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय बाळांनो? डिक्लेरेटिव्ह म्हणजे अनाउन्स करणे. डिक्लेरेटिव्ह म्हणजे अनाउन्स करणे. डिक्लेरेटिव्ह म्हणजे अनाउन्स करणे. सीधी बात, नो बकवास. आता सिंपल सेंटेन्स, सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय याचं मी तुम्हाला आता एक डेफिनेशन लिहून देणार आहे. ती डेफिनेशन एकदम व्यवस्थित लिहून घ्या. त्याची डेफिनेशन आहे अ सिंपल सेंटेन्स which convey information or some fact. Statement means a simple sentence which convey information or some fact. ठीक आहे, or some fact. बाळांनो आता हे झालेलं आहे तुमच्या स्टेटमेंटची डेफिनेशन. परत एकदा, स्टेटमेंट मध्ये किती पार्ट आहेत? 2 पार्ट आहेत. पहिला ऍसेरेटिव्ह, दुसरा डिक्लेरेटिव्ह. पहिला ऍसेरेटिव्ह, दुसरा डिक्लेरेटिव्ह. सिंपल सेंटेन्स इज वन विच कन्वे information or some fact. ठीक है ना? Statement is a simple sentence which convey some information or some fact. सर एग्जाम्पल द्या. मानो एक सिंपल एग्जाम्पल घेतो. ठीक है ना? एक सिंपल एग्जाम्पल. मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का तुकडा रहता है, असं मी माझ्या मित्र राजूला म्हटलं. आता राजू म्हटला म्हणजे काय? मी म्हटलं राजू मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. आता हे स्टेटमेंट आहे का नाही चेक करूया. या सामने वाली खिड़की में चांद का टुकड़ा रहता है, हे काय? एक सेंटेन्स आहे. एक सेंटेन्स आहे कन्वेइंग इन्फॉर्मेशन और सम फॅक्ट. आता तुम्ही म्हणाल सर राहतो का नाही राहत, इन्फॉर्मेशन राईट आहे का रॉंग आहे, तो पुढचा गोष्ट. मी जर एखादी गोष्ट कॉन्फिडेंटली बोलत असेल तर इट इज काय? सेंटेन्स, इट इज स्टेटमेंट. ठीक आहे ना? सो पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की एखादा सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का नाही हे कसं चेक करायचं, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल. आता ट्रूथ व्हॅल्यू हे आपण नेक्स्ट टॉपिक याच्यामध्ये कव्हर करणार आहे. बाळांनो पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, एखादा सेंटेन्स हा स्टेटमेंट कधी होतो तर पहिल्यांदा सेंटेन्स असेल तर तो कन्वे करायला हवा इन्फॉर्मेशन किंवा एखादा फॅक्ट. आता इन्फॉर्मेशन कोणती पण असू शकतो. जसं की मी म्हटलं की सपोज एक एक्झाम्पल, राजू इज अ बॉय. राजू इज अ बॉय हे एक सेंटेन्स आहे. कन्वे काय करते? इन्फॉर्मेशन. राजू काय आहे? बॉय आहे. तर आता अ सेंटेन्स विच इज कन्वेइंग इन्फॉर्मेशन और सम फॅक्ट, इट इज व्हॉट? इट इज अ स्टेटमेंट. ठीक आहे, पुढे जाऊया. सर एखादं एक्झाम्पल आम्हाला लिहायचं असेल तर कोणतं लिहिणार? आता त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल लिहू. हे पहिल्यांदा मी हे करतो. आता याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया बाळांनो मस्त पैकी. चला, सन राइजेस फ्रॉम वेस्ट. सन राइजेस फ्रॉम ईस्ट. ठीक आहे, आता तुमच्या समोर मी 2 गोष्टी दिलेल्या आहेत.
दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. आता यांना मी स्टेटमेंट म्हणू का नको ही पहिल्यांदा गोष्ट समजून घ्या. पहिले एक गोष्ट समजा की एखादं सेंटेन्स स्टेटमेंट बनतंय का. एखादं सेंटेन्स जर स्टेटमेंट असेल तर त्यानंतर आपण चेक करतो की ते बरोबर आहे का नाही. बरोबर इन अ सेन्स की त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट आहे का रॉंग आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला दोन सेंटेन्स घेतलेले आहेत. सन राइजेस फ्रॉम द वेस्ट. इट इज अ सेंटेन्स. It is a sentence which is conveying information. Sir, but it is a wrong information. Sir, it is the right information. हा पार्ट नेक्स्ट आहे. पहिलं इम्पॉर्टंट काय बाळांनो की अ सेंटेन्स कन्वेइंग इन्फॉर्मेशन इट इज अ स्टेटमेंट. सो माझा क्वेश्चन मी जो क्वेश्चन विचारतोय तो नीट ऐका. माझा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन हा आहे की हे जे फर्स्ट आहे ते स्टेटमेंट आहे का. द आन्सर इज येस. स्टेटमेंट. स्टेटमेंट येस. हे स्टेटमेंट आहे का. येस. आता याच्यामधलं कोणतं खरं आहे कोणतं खोटं आहे या गोष्टींचा निवाडा आपण जेव्हा करतो तिथे सेकंड आपला पॉइंट येतो ट्रूथ व्हॅल्यू, जो आपला सेकंड टॉपिक आहे. ठीक आहे बाळांनो. तर नेक्स्ट टॉपिक आपला कोणता आहे ट्रूथ व्हॅल्यू. तर त्याच्यावर जाऊया चला. आता हे आहे ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू काय असतं बाळांनो लक्षात घ्या. आता एखादं सेंटेन्स जर स्टेटमेंट आहे तर त्या स्टेटमेंटला एक ट्रूथ व्हॅल्यू असते. एखादं सेंटेन्स जर स्टेटमेंट आहे तर त्या स्टेटमेंटला काय असते बाळांनो एक ट्रूथ व्हॅल्यू असते. ट्रूथ व्हॅल्यू कॅन बी ट्रू ऑर फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू कॅन बी ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे. आता बाळांनो एक मिनिट मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगणार आहे ती लक्षात घ्या. पहिल्यांदा ट्रूथ व्हॅल्यू मध्ये दोन पार्ट असतात. पहिला जो पार्ट आहे तो पहिला असणार आहे ट्रू. ठीक आहे. त्याला आपण कलर यूज करूया ग्रीन. चला ट्रू. ठीक आहे. नेक्स्ट जो पार्ट असणार आहे आपला तो असणार आहे फॉल्स. हा डिनोट केला जातो एफ. ठीक आहे. एफ फॉल्स. ठीक आहे. आता लक्षात घ्या ट्रूथ व्हॅल्यू मध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे ट्रू एक आहे फॉल्स. एक आहे ट्रू एक आहे फॉल्स. ठीक आहे ना. एक आहे ट्रू एक आहे फॉल्स. एक आहे ट्रू एक आहे फॉल्स. एक आहे ट्रू एक आहे फॉल्स. चलो वापस आतापर्यंत आपण काय काय शिकलो. स्टेटमेंट आपण शिकलो. स्टेटमेंट काय असतात सर. अ स्टेटमेंट इज अ सेंटेन्स. ओके. स्टेटमेंट म्हणजे काय तर अ सेंटेन्स विच कन्वे इन्फॉर्मेशन ऑर सम फॅक्ट. म्हणजे एखादं वाक्य जर मला इन्फॉर्मेशन सांगत असेल किंवा एखादा फॅक्ट डिक्लेअर करत असेल तर ते काय असणार आहे स्टेटमेंट. ओके डन. आता बाळांनो मला दुसरा गोष्ट की जर एखादं स्टेटमेंट असेल तर ते कोणत्या टाईपचं असतं. एक असर्टिव्ह असतं किंवा एक असतं डिक्लेरेटिव्ह. परत एकदा एक काय असतं असर्टिव्ह दुसरं काय असतं डिक्लेरेटिव्ह. करेक्ट. असर्टिव्ह स्टेटमेंट डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट. त्यानंतर पुढे आपण बघितलं की जर एखादं स्टेटमेंट असेल एखादं सेंटेन्स स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट ची ट्रूथ व्हॅल्यू असते. त्या स्टेटमेंटची काय असते बाळांनो ट्रूथ व्हॅल्यू असते. ही ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक स्टेटमेंट देणार. तर आता ते स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे हे तुम्हाला चेक करायचं. ओके. तर सेकंड टाइप तो आहे आपला बाळांनो. चला पुढे. ठीक आहे. आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूच्या पुढेची कन्सेप्ट जी शिकायची आहे आता आपल्याला ती गोष्ट बघायची. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. फर्स्ट अर्थ revolves around the sun. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन. आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार बाळांनो. याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय ट्रू आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू इथे लिहू आपण. ट्रूथ व्हॅल्यू याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. फर्स्ट एक्झाम्पल अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन. आपल्याला माहिती आहे की बाबा अर्थ म्हणजे पृथ्वी ही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. बरोबर आहे आन्सर. बरोबर आहे म्हणजे काय हे स्टेटमेंट आहे. पहिली गोष्ट हे स्टेटमेंट आहे का हे कसं चेक केलं की बाबा एखादं सेंटेन्स आहे
एखादं सेंटेन्स जे मला कन्वे करतं इन्फॉर्मेशन किंवा फॅक्ट सांगतंय. आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा फॅक्ट आहे. इन्फॉर्मेशन सांगते मला, इन्फॉर्मेशन फॅक्ट आहे, कन्वे सम इन्फॉर्मेशन और सम फॅक्ट. इट इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे. आता ट्रूथ व्हॅल्यू काय? ट्रू 100%. ओके डन. आता अजून एक घेऊया आपण. ठीक आहे. सेकंड, सन rises from बाळांनो ईस्ट. सन रायझेस फ्रॉम ईस्ट. आता विचार करा की सन रायझेस फ्रॉम ईस्ट हे बरोबर आहे का? विचार करा. तर आता हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट ट्रू आहे. ठीक आहे, ट्रू आहे. सन रायझेस इन ईस्ट किंवा सन रायझेस फ्रॉम ईस्ट इज ट्रू. ठीक आहे ना. इथे मी सन रायझेस इन ईस्ट करून टाकतो, ग्रामॅटिकली बरोबर वाटेल. सन रायझेस इन द ईस्ट, ट्रू. ओके डन. आता नेक्स्ट, द स्क्वेअर ऑफ अ रियल नंबर, द स्क्वेअर ऑफ अ रियल नंबर, द स्क्वेअर ऑफ रियल नंबर, the square of a real number is the negative, मला सांगा याचा आन्सर काय येईल? स्क्वेअर ऑफ अ रियल नंबर इज द निगेटिव्ह. हे ट्रू आहे का फॉल्स आहे? सर हे फॉल्स आहे. सो याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? फॉल्स येणार 100%. याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार बाळांनो? फॉल्स. नेक्स्ट, सम ऑफ टू ऑड नंबर्स लिहून घेऊया आपण. ठीक आहे. सम ऑफ टू ऑड नंबर्स, is odd. Sum of two ऑड नंबर्स इज ऑड. आता हे वाक्य विचार करा की हे ट्रू आहे का फॉल्स आहे? विचार करा. सम ऑफ टू ऑड नंबर्स इज ऑड. हे आन्सर काय बाळांनो? हे फॉल्स आहे. हे काय? फॉल्स आहे. मग हे फॉल्स असल्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? एफ. फॉल्स. ठीक आहे. आता ट्रूथ व्हॅल्यू आपण टी ने पण दर्शवू शकतो, एफ ने पण दर्शवू शकतो. T stands for true, F stands for false. Okay, done. Next. आता बाळांनो आपल्याला याच्यानंतर आता सेंटेन्स मधले टाइप शिकायचे. आता बाळांनो आपण बघितलं होतं स्टेटमेंट. पहिल्यांदा आपण रिवाइज करूया आतापर्यंत आपलं काय काय झालेलं आहे. एकदम शांत राहा आणि मला सांगा की आतापर्यंत आपल्याला काय काय शिकलेलं आहे. पहिली गोष्ट, सेंटेन्स विच कन्वे इन्फॉर्मेशन ऑर सम फॅक्ट, याला काय म्हणतात बाळांनो? स्टेटमेंट. ठीक आहे. सेंटेन्स विच कन्वे इन्फॉर्मेशन ऑर फॅक्ट, स्टेटमेंट. ठीक आहे. स्टेटमेंट मध्ये किती प्रकार असतात? 2 प्रकार असतात. पहिला जो प्रकार असतो तो कोणता असतो? ऍसर्टिव्ह. दुसरा जो असतो तो कोणता असतो? डिक्लेरेटिव्ह. ऍसर्टिव्ह म्हणजे अनाउन्स करणे का? डिक्लेरेटिव्ह म्हणजे अनाउन्स करणे? सर डिक्लेरेटिव्ह म्हणजे अनाउन्स करणे. ऍसर्टिव्ह म्हणजे काय? कॉन्फिडेंटली बोलणे. ठीक आहे. आता आम्हाला कळालं की स्टेटमेंटची डेफिनेशन पण काय? ओके डन. आता प्रत्येक सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का नाही हे आपण चेक करणार. सेकंड पॉइंट, स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू बघणार. ट्रूथ व्हॅल्यू कशावर डिपेंड करते? की ती जी गोष्ट आहे, मी जे बोलतोय, जे सेंटेन्स देतोय, ते सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे याच्यावर त्याची काय डिपेंड असणार? ट्रूथ व्हॅल्यू. ओके डन. आता ट्रूथ व्हॅल्यू मध्ये 2 टाइप. पहिला जो पार्ट आहे तो काय? ट्रूथ व्हॅल्यूचा ट्रू, दुसरा असणार फॉल्स. ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ठीक आहे डन. चलो अब आता पुढे जे आपण टॉपिक शिकणार आहे ना बाळांनो, त्या टॉपिकचं नाव आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. काय नाव आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट? की आता जर कोणतं पण सेंटेन्स, ज्या सेंटेन्स मध्ये कमांड, रिक्वेस्ट किंवा ऍडवाइस
परत एकदा सांगतो, कमांड, रिक्वेस्ट किंवा ऍडवाइस. परत एकदा, कमांड, रिक्वेस्ट किंवा ऍडवाइस. ठीक आहे, इथं डान्सच झाला. ठीक आहे, कमांड, रिक्वेस्ट आणि ऍडवाइस या 3 गोष्टी असतील तर त्या 3 गोष्टी असल्यावर ते बनतं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. सर एखादा एक्झाम द्या ना, एखादा एक्झाम देतो, माझ्या फोनला हात नको लावू अजिबात. कमांड, इट इज नॉट रिक्वेस्ट, इट इज अ कमांड, राईट. तो कमांड आहे म्हणजे काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. माझ्यासाठी प्लीज एक ग्लास पाणी आणाल का, प्लीज माझ्यासाठी कोणीतरी एक ग्लास पाणी आणाल का, रिक्वेस्ट, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. बाळा तुम जिस रास्ते पे जा रहे हो ना, आगे जाके बहुत दिक्कत आने वाली है, एडवाइस, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. गोली बेटा मस्ती नहीं, कमांड. ठीक आहे, माझ्यासाठी कोणीतरी पाणी घेऊन याल का, रिक्वेस्ट, ऍडवाइस, की इज्जतीत अभ्यास करा. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी काय बाळांनो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. काय बाळांनो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट, एनी सेंटेन्स विच कन्वे, लिहून घ्या, एनी सेंटेन्स which convey, first thing, which convey request, command, order, command or order, request, command or order, or advice. रिक्वेस्ट, कमांड और ऑर्डर और ऍडवाइस या गोष्टी असायला हव्या. रिक्वेस्ट असेल किंवा कमांड असेल किंवा ऑर्डर असेल किंवा ऍडवाइस असेल. ठीक आहे ना, किंवा ऍडवाइस असेल. ठीक आहे, या गोष्टी काय असतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. काय असतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. एखाद्या जर सेंटेन्स मध्ये मला कमांड, ऍडवाइस, ऑर्डर किंवा रिक्वेस्ट फील होत असेल तर या गोष्टी काय असतात बाळांनो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. ओके, डन. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला कळालं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स एनी सेंटेन्स विच इज कन्वेइंग कमांड, सेकंड, ठीक है, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, रिक्वेस्ट, कमांड, ऑर्डर, ऍडवाइस. ओके, नेक्स्ट. आता याच्या नंतर आपण पुढे जाणार आहे बाळांनो. एक मिनिट, ठीक आहे. ओके, डन. आता याच्या नंतर पुढे आपण जाऊया. एक सेकंड. ओके, डन. मानो आपण बघितलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण बघितलं की रिक्वेस्ट, कमांड, ऑर्डर, ओके, ऍडवाइस. ओके, नेक्स्ट. आता याच्यामध्ये आपण पुढे जाणार आहे. आता याच्यानंतर पुढे असणार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सेकंड वाला टाइप आहे आपला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मीन्स व्हॉट, की आता ज्या पण गोष्टींमधून तुमच्या भावना व्यक्त होतात त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तारक मेहता का उल्टा चष्मा, त्यामध्ये दया भाभी, हे माताजी, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक है ना, दिस इज ऑसम, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक है ना, ये क्या कर दिया, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक है ना.
आता ज्या गोष्टीमधून तुमच्या भावना व्यक्त होतात, कोणत्या पण भावना, इमोशन्स व्यक्त होतात, त्या गोष्टींना, त्या सेंटेन्सला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता मी इथे काय लिहिणार की सेंटेन्स कन्वेईंग इमोशन. सेंटेन्स कन्वेईंग इमोशन हे काय असणार? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. वापस एकदा, ज्या सेंटेन्स मधून भावना व्यक्त होतात त्यांना म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. परत एकदा रिवाइज करू. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ज्यातून रिक्वेस्ट, ऍडवाइस, कमांड किंवा एखादा ऑर्डर केली जाते त्याला म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. सेकंड गोष्ट, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ज्यातून भावना, इमोशन्स कन्वे होतात त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सर याच्यामध्ये क्लासिफिकेशन कसं करायचं? आतापर्यंत आम्हाला तुम्ही 2 सेंटेन्सचे टाईप दाखवले, पण आम्ही कसं याला बायफर्केट करणार? एकदम सिंपल. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स नेहमी एंड होतात एक्सक्लेमेशन मार्कने. कशाने खतम होतात? एक्सक्लेमेशन मार्कने. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं लिहिलेलं असणार, दिस इज अनबिलिव्हेबल आणि एक्सक्लेमेशन मार्क, इमोशन व्यक्त करतो. ठीक आहे. यू आर ब्युटिफुल, इमोशन व्यक्त करतो. आणि जर समजा त्याच्या समोर जर असेल एक्सक्लेमेशन मार्क तर इट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे ना. किंवा आय ट्रेजर यू, एक्सक्लेमेशन मार्क, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल आता इथे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल आपण लिहून घेऊ शकतो की आय ट्रेजर यू, आय ट्रेजर यू, एक्सक्लेमेशन मार्क. एक्सप्रेस लव, यातून एक्सप्रेस लव होतोय तो एक्सक्लेमेशन मार्क आहे. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, इमोशन व्यक्त होत आहे. ठीक आहे ना. अजून एक्झाम्पल जर हवे असतील तर अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. व्हॉट अ ब्युटिफुल डे. ठीक आहे. व्हॉट अ ब्युटिफुल डे, व्हॉट अ ब्युटिफुल डे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे झाले सगळे तुमचे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे ना. आता फॉर एक्झाम्पल पुढे जाऊया आपण. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, रिक्वेस्ट, कमांड, ऑर्डर, ऍडवाइस. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इमोशन्स व्यक्त होतात. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे नेहमी आणि नेहमी एक्सक्लेमेशन मार्कने एंड होतात. तुम्ही कसं ओळखणार पेपरमध्ये की जर त्या प्रत्येक सेंटेन्सच्या पुढे एक्सक्लेमेशन मार्क असेल तर इट इज अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एखादा सेंटेन्स मला कन्वे करते, कमांड, ऍडवाइस, रिक्वेस्ट, तर मी काय म्हणणार? हे कसलं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे ना. आता पुढे जाऊया. नेक्स्ट टाइप आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट टाइप आहे तुमचा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बाळांनो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे असतात ना ते असतात क्वेश्चन वाले सेंटेन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला काही क्वेश्चन विचारत असेल तर तो असतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, रोडी बनेगा, तू बनेगा रोडी, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे ना. व्हाय आर यू सो अनहॅपी, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. व्हाय आर यू सो हॅपी, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे ना. कळतंय का तुम्हाला की जे सेंटेन्स मध्ये क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्क, याला काय म्हणतात? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके. इथपर्यंत आपण परत एकदा रिवाइज करू. फर्स्ट, सगळ्यात आपण स्टार्टिंगला कोणती गोष्ट बघितली? सगळ्यात पहिल्यांदा आपण जी गोष्ट बघितली होती ती बघितली होती स्टेटमेंट. स्टेटमेंट मध्ये 2 टाइप असतात, असर्टिव्ह आणि दुसरा असतो डिक्लेरेटिव्ह. असर्टिव्ह आणि दुसरा असतो डिक्लेरेटिव्ह. असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स नंतर आपण बघितलं होतं स्टेटमेंटचा जी डेफिनेशन आहे ती काय? अ सेंटेन्स विच कन्वे इन्फॉर्मेशन ऑर सम फॅक्ट इज कॉल्ड स्टेटमेंट. स्टेटमेंटचे 2 प्रकार, असर्टिव्ह, डिक्लेरेटिव्ह. A statement means what? A sentence which convey information or some fact. Information or some fact is called statement. Next, आता एक स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंट नंतर त्याची आपण बघणार ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू काय असू शकते? एक असू शकते ट्रू किंवा असू शकते फॉल्स. एक असू शकते ट्रू किंवा असू शकते फॉल्स. ठीक आहे ना. ट्रू किंवा फॉल्स आपण टी आणि एफ ने डिनोट करू शकतो. ठीक आहे. त्याच्या पुढे आपण बघितलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट? की जे सेंटेन्स कन्वे करतं. काय कन्वे करतं सर? रिक्वेस्ट, ऍडवाइस, कमांड, ठीक आहे, ऑर्डर, या गोष्टीला म्हणतात
इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स नंतर आपण बघितलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, अ सेंटेन्स विच कन्वे इमोशन. इमोशनल, ठीक आहे, इमोशनल डॅमेज असं नाही म्हणायचं, इमोशन. इमोशन जे कन्वे करतं त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी नेहमी आणि नेहमी एक्सक्लेमेशन मार्कने एंड होतं. सर एक्सक्लेमेशन मार्क काय असतं ते तरी सांगा. एक्सक्लेमेशन मार्क सिंपल, एक्सक्लेमेशन मार्क. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यानंतर आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघितलं. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, अ सेंटेन्स ज्याचं रूपांतर क्वेश्चन मध्ये होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स आहे की जे क्वेश्चन आहे बेसिकली, तर त्याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके डन. सर एकदम इन शॉर्ट मध्ये जर लिहायला गेलो तर आता हे जे 3 टाइपचे तुम्ही सेंटेन्स आम्हाला सांगितले ते जरा परत एकदा व्यवस्थित एक शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर ट्रिकी पॉइंट मध्ये, तर कसं लिहू शकतो आपण त्याला, एकदम सिंपल लॉजिक मध्ये, एकदम लॉजिक मध्ये आपण त्याला लिहू शकतो. लक्ष द्या इकडे. पहिलं होतं आपलं इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह आपल्याला काय सांगत होतं, कमांड, ऍडवाइस, ऑर्डर, रिक्वेस्ट. कोई तो मुझे पानी पिलाओ, कोई तो मुझे पानी पिलाओ यार, रिक्वेस्ट, इम्पेरेटिव्ह. दुसरं होतं एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी, एक्सक्लेमेशन मार्क, कन्वे इमोशन्स. कन्वे इमोशन्स, ठीक आहे. थर्ड होतं इंट्रोगेटिव्ह. थर्ड काय होतं, इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह काय असतं बाळांनो, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन मार्क वाले सेंटेन्स, ठीक आहे, क्वेश्चन मार्क वाले सेंटेन्स. ओके डन. इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत ओके. आय होप तुम्हाला कळालं असेल हे बेसिक वाली गोष्टी, ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता एक गोष्ट अजून एक आहे, ओपन सेंटेन्स. आता जो नेक्स्ट टाइप आपल्याला बघायचा आहे तो आहे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स हे काय असतं, एक इंटरेस्टिंग सेंटेन्स आहे. ओपन सेंटेन्स आहे ना, हे ट्रू पण असू शकतं किंवा फॉल्स पण असू शकतं, डिपेंडिंग अपॉन द कंडिशन. डिपेंडिंग अपॉन द कंडिशन. ओके, फॉर एक्झाम्पल एक्स प्लस 5 इज इक्वल टू 10. आता याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यूवर डिपेंड असणार की हे स्टेटमेंट हे ट्रू आहे का फॉल्स आहे. म्हणजे बेसिकली जेव्हा मी असं बोलतो एक्स प्लस 5 इज इक्वल टू 10. ओके, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 10. आता यामध्ये एक्स जर 5 असेल तरच काय होणार, हे सेंटेन्स ट्रू होणार. सर जर एक्स 8 असेल तर, एक्स 8 असेल तर हे ट्रू होणार का, नाही होणार. बट सर हे सेंटेन्स तरी आहे ना, येस. आता समजून घ्या, ह्या गोष्टीला नीट समजून घ्या. एखादी गोष्ट खरी आहे का खोटी आहे ही गोष्ट ट्रूथ व्हॅल्यूवर डिपेंड करते. ही गोष्ट सेकंडरी आहे. प्रायमरी गोष्ट काय की एखादी गोष्ट, एखादं जे वाक्य ते वाक्य सेंटेन्स आहे की नाहीये. ओके, जर आता हे वाक्य एक्स प्लस 5 इज इक्वल टू 10, इट इज अ स्टेटमेंट. व्हाय नॉट इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ कन्वेइंग इन्फॉर्मेशन ऑर सम फॅक्ट. आता हे इन्फॉर्मेशन ही इनकम्प्लीट आहे. जरा काय इनकम्प्लीट आहे, बिकॉज एक्स प्लस 5, एक्स किती आपल्याला माहित नाहीये. एक्स जर आपण 5 टाकला तर 5 प्लस 5 10. मग आता याची ट्रूथ व्हॅल्यू एका कंडिशनवर बेस्ड आहे. ओके, इट इज अ स्टेटमेंट, बट त्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू एखाद्या कंडिशनवर जर बेस्ड असेल तर याला म्हणतात ओपन सेंटेन्स. याला काय म्हणतात, ओपन सेंटेन्स. आता एक एक्झाम्पल देतो, एक्स इज माय एक्स. आता एक्स इज माय एक्स, सर हे काय बोललात तुम्ही, हे काय, हे ओपन सेंटेन्स आहे बाळांनो. आता इथं एक्स कोण आहे, चंपा आहे का चमेली आहे, त्याच्यावर डिपेंड करणार की एक्स इज माय एक्स हे बरोबर आहे का नाही. समझ रहे हो, समझ रहे हो, ठीक आहे. तर आता तुम्हाला कळलेलं आहे, सीधी बात नो बकवास, की ओपन सेंटेन्स असा सेंटेन्स आहे की ज्याच्यामध्ये ना एक्स तुम्हाला अजून दिलेला नाहीये, किंवा एखादी गोष्ट आहे की जी इनकम्प्लीट आहे, की ज्याच्यामध्ये आता कंप्लीट करण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. म्हणजे त्याचं बेसिक एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊया, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 10 और
x plus 2 is equal to 4, right? It depends on the x. Its truth value is depend on the x. याला म्हणतात बाळांनो ओपन सेंटेन्स. ठीक आहे, ओके, डन. सो अशा पद्धतीने आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघितलेले आहेत. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला कळालेलं असेल. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये जो एक्सरसाइज आहे बाळांनो तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, सो आजच्या लेक्चर मध्ये आपण जे जे घेतलं ते एकदा फाट एकदम फास्ट रिवाइज करून टाकूया. पहिलं आपण घेतलं होतं बाळांनो स्टेटमेंटचे दोन टाइप. फर्स्ट असर्टिव्ह, सेकंड असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह. परत असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह. असर्टिव्ह मीन्स व्हॉट, की कॉन्फिडेंटली बोलणं. डिक्लेरेटिव्ह डिक्लेअर करणं. असर्टिव्ह कॉन्फिडेंटली बोलणं, डिक्लेरेटिव्ह डिक्लेअर करणं. ठीक आहे. स्टेटमेंटची डेफिनेशन, अ सेंटेन्स which convey information or some fact is called statement. A sentence which convey information or some fact is called statement. ठीक आहे, स्टेटमेंट झाल्यानंतर आपल्याला बघायचं की प्रत्येक एक सेंटेन्स असतं ते खोटं पण असू शकतं, खरं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल, चंपा टकली आहे. आता चंपा टकली आहे का नाहीये हे एक सेंटेन्स आहे. चंपा टकली नसू पण शकते, बट हे डिपेंड करणार ट्रूथ व्हॅल्यू. झेपते का मी काय बोलतोय? ट्रूथ व्हॅल्यू इज अ सेकंडरी थिंग. फर्स्ट प्रायमरी गोष्ट काय की एक स्टेटमेंट. स्टेटमेंट कसं असणार की एक सेंटेन्स आहे जे इन्फॉर्मेशन कन्वे करते. चंपा टकली आहे, एक इन्फॉर्मेशन कन्वे करते. ही खरी आहे का खोटी आहे? आय डोंट नो. ही खरी आहे का खोटी आहे? आय डोंट नो. So a statement means a sentence which convey information is called statement. ठीक है, okay, done. Next, truth value, true, false, true, false, done. ठीक है. Sentence type, ओहो, imperative sentence, command, advice, order, request. गोली बेटा मस्ती नहीं. It is a request, or it is a command, or it is an advice to गोली कि गोली बेटा मस्ती नहीं. तो इंपेरेटिव, इंपेरेटिव सेंटेंस. सेकेंड एक्सक्लेमेटरी, एक्सक्लेमेटरी, एक्सक्लेमेटरी. बबीता जी आज तो आप, एक्सक्लेमेटरी, एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेटरी सेंटेंस इमोशन व्यक्त करता. ठीक है ना, इमोशन, एक्सक्लेमेटरी. इंट्रोगेटिव, रोडी बनेगा, तू बनेगा रोडी साले, तू बनेगा. इंट्रोगेटिव, क्वेश्चन मार्क. ठीक है ना. ओपन सेंटेंस, वो तो मेरी बहू है. वो कोण? आता हे वो वर डिपेंड आहे. ठीक है ना. एक्स बहुत होशियार बच्चा है. एक्स कोण आहे? एक्स राजू आहे का चंदू आहे? राजू ऍक्च्युली खरंच हुशार आहे, चंदू बकवास आहे. ठीक है ना. आता इट डिपेंड्स ऑन द वो बच्चा होशियार आहे, ये बच्चा होशियार आहे. इट इज अ ओपन सेंटेन्स, इट इज नॉट कम्प्लीट सेंटेन्स. याच्यामध्ये काहीतरी कंडिशन आहे. जी कंडिशन फुलफिल केली, त्या कंडिशन मध्ये आपण रिक्वायर्ड गोष्टी टाकल्या, त्यावर डिपेंड करणार बाळांनो त्याची ट्रूथ व्हॅल्यू. याला ओपन सेंटेन्स म्हणतात. आय होप तुम्हाला कळालेलं असेल. तर तुम्हाला जर कळत असेल, तुम्हाला गोष्टी आवडत असतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या नोट्स आपण बनवलेल्या आहेत या तर नोट्स चिल्लर नोट्स आहेत, पण तुम्हाला जर डिटेल व्यवस्थित टेक्स्ट बुक कॉपी पेस्ट नाही, त्याचा डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या इन्स्टावर जा आणि तिथे तुम्हाला डेमो भेटेलच त्या नोट्सचा, फोटोजचा. तर इन्स्टा आयडी मी तिथे तुम्हाला मेन्शन करतो. तर आपला इन्स्टा आयडी आहे व्यंकटेश डॅश स्वामी. तुम्ही इन्स्टाला जा, फॉलो करा. ठीक आहे. आणि त्यानंतर या व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला 10 कमेंट आल्या पाहिजेत की पीडीएफ, त्यावेळेस मी तुम्हाला या चॅप्टरच्या पीडीएफ प्रोव्हाइड करेन. नेक्स्ट लेक्चर मध्ये बाळांनो आपण मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह करूया की जे तुमच्या टेक्स्ट बुक मधले असतील आणि तुमच्या पास्ट इयर एक्झाम पेपर्स मधले असतील. आय होप तुम्हाला आजचा सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा लाईकच आमच्यासाठी एक रेम्युनरेशन आहे. तुमचा लाईकच आमच्यासाठी एक प्रकारे प्रेम आहे, जे आम्ही त्यासाठी इथे लेक्चर्स अपलोड करत आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू.